बजेटकडून सर्वसामान्यांच्या असलेल्या अपेक्षा आपण मागे एका एपिसोडमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला होता. आज आगामी आर्थिक वर्षासाठीचं बजेट जे आहे ते मांडण्यात आलेलं आहे, ज्याच्यातून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं जाते. आता बघा, 5 लाखांपर्यंत ज्यांचं अगोदर उत्पन्न होतं, वार्षिक उत्पन्न, त्यांना कोणत्याही पद्धतीचा इन्कम टॅक्स अगोदर द्यावा लागत नव्हता. पण जर का एखाद्याचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये असेल, तर त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत होता. अगदी 5.5 लाख रुपये जरी वार्षिक उत्पन्न असेल तरी सुद्धा इन्कम टॅक्स भरावा लागत होता. आता अशी मागणी होत होती की इन्कम टॅक्स साठीची जी मर्यादा आहे ती थोडीशी वाढवून मिळावी म्हणून, आणि सरकारने बहुतेक ते ऐकलेले आहे. आता ज्यांचं वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत असेल त्यांना टॅक्स मधून सूट देण्यात आलेली आहे, अर्थातच इन्कम टॅक्स मधून, आणि याचं सर्व स्तरातून स्वागत होताना दिसतंय. आज आपण माहिती घेऊयात या बजेटची, थोडंसं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेन. या बजेटमधल्या महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत तेही बघूयात, आणि जो नवीन टॅक्स स्लॅब असणार आहे तो थोडासा किचकट वाटतोय, तोही सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता बघा, बजेट म्हणल्यानंतर आपल्याला खूप काहीतरी असं वेगळं असं वाटतं, पण बजेटची सुरुवात जी आहे ती घरापासूनच होते बघा. म्हणजे घरामध्ये एखादी नवीन वस्तू जर का घ्यायची असेल आणि सगळेजण बसल्यानंतर आपसूक विषय निघतो की बाबा ही वस्तू घ्यायची आहे, तर त्या संदर्भातलं पालकांकडून उत्तर असं येतं की या महिन्यामध्ये बजेट नाहीये, नंतर बघूयात. म्हणजेच काय, घरामधलं बजेट जे आहे ते उत्पन्न किती आहे याच्यावरून खर्च किती करायचा याच्यानुसार ठरत असतं. पण सरकारचं बजेट थोडंसं वेगळं असतं. सरकार सर्वप्रथम खर्च कुठे करायचा आहे, कसं करायचं आहे याची गणितं मांडतं, आणि त्याच्यानंतर उत्पन्न मिळवण्याचे मार्ग कोणकोणते असू शकतात याच्याविषयी ते गणितं मांडत असतात. सरकारचं बजेट हे अशा पद्धतीचं असतं. आणि या बजेटमध्ये जनरली असतं बघा की रुपया असा जाणार आणि रुपया असा येणार. म्हणजे मी लहान असल्यापासून तशाच पद्धतीने बघत आलेलो आहे, आणि आत्ताच्याही बजेटमध्ये जर का तुम्ही समाज माध्यमात बघत असाल तर रुपया असा जाणार आणि रुपया असा येणार याची चर्चा होताना दिसते. आणि मी तेच म्हणतोय, बेसिकली बजेटची सुरुवात जी आहे ती घरापासूनच होत असते. म्हणजे खूप काही वेगळं असं हे नसतं, फक्त या ठिकाणी संपूर्ण देशासाठीचं हे बजेट असतं. आता याच्यातला पहिला मुद्दा जो आहे महत्वाचा, तो म्हणजे इन्कम टॅक्स संदर्भातला. डिसेंबर मधला मागच्या वर्षीचा बिझनेस टुडे जर का बघितला तुम्ही, त्याच्यामध्ये जो डेटा दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्या इथं जे काही सरकारचं टोटल उत्पन्न आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा जो आहे तो जीएसटीचा आहे. आता सरकारचं एकूण उत्पन्न जे आहे ते जवळपास 25,20,000 कोटी रुपयांचं होतं. त्याच्यामध्ये जीएसटीचा वाटा 6,75,000 कोटी रुपयांचा आहे, जो एकूण उत्पन्नामध्ये 26.8% इतका आहे. त्या पाठोपाठ क्रमांक लागतो कॉर्पोरेशन टॅक्सचा. त्याचं एकूण प्रमाण आहे 25.2% आणि एकूण अमाऊंट आहे ती 6,35,000 कोटी रुपयांची. याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे इन्कम टॅक्स. त्याचं एकूण उत्पन्नामध्ये वाटा आहे 24.4%चा, आणि अमाऊंट जी आहे ती आहे 6,15,000 कोटी रुपयांची. म्हणजेच काय, पर्सेंटेजमध्ये जरी बोलायचं म्हणलं तरी सुद्धा हा आकडा फार मोठा आहे. आता बघा, मार्च 2022चा डेटा आहे माझ्याकडे. त्याच्यानुसार 136 कोटी जनतेपैकी फक्त 8 कोटी जण आपल्या इथं इन्कम टॅक्स भरतात, आणि हे संसदेत दिलेल्या उत्तरातील आकडे. म्हणजेच काय, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या ही आपल्या इथं तुलनेने कमी आहे. तरी सुद्धा बजेट म्हणलं तर सर्वाधिक चर्चा जी आहे ती होते इन्कम टॅक्सचीच. आता या विद्यमान सरकारचा हे शेवटचं संपूर्ण बजेट असणार आहे, संपूर्ण वर्षासाठीचं. आतापर्यंत म्हणजे मागील वर्षापर्यंत, मागील आर्थिक वर्ष जे आहे तोपर्यंत जे टॅक्स स्लॅब आहेत ते जास्त होते. आता हे टॅक्स स्लॅब 5 पर्यंत कमी केलेले आहेत, आणि टॅक्स एक्झेम्पशन लिमिट जे आहे ते सुद्धा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवलेलं आपल्याला दिसतंय. आता जर का तुम्ही टॅक्स रिझाईमनुसार टॅक्स भरणार असाल तर, आणि जर का तुमचं इन्कम 7 लाख रुपयांपर्यंत असेल वार्षिक, तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नसणार आहे. आता हे टॅक्स स्लॅब जे आहेत तेही सांगतो, जे नव्याने निर्माण करण्यात आले आहेत ते म्हणजे 0 ते 3 लाख जर का असेल तर 0% तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. 3 ते 6 लाखांसाठी 5%, 6 ते 9 लाखांसाठी 10%, 9 ते 12 लाखांसाठी 15%, 12 ते 15 लाखांसाठी 20%, आणि 15 लाखाच्या वर जर का असेल तर 30% तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. हे थोडंसं आपण उदाहरण म्हणून बघूयात. कसं, तर बघा, वार्षिक उत्पन्न जर का एखाद्याचं 10 लाख रुपये असेल तर ह्या 10 लाखातल्या पहिल्या 3 लाखांवरती त्यांना कोणत्याही पद्धतीचं टॅक्स भरायचं नाहीये. आता 3 ते 6 लाख हे जे आहे त्याच्यावरती त्यांना 5% कर
द्यावा लागेल, जो होईल 15,000 रुपये आणि 6 ते 9 लाखांमधील 3 लाखांवरती त्यांना 10% द्यावं लागेल, ते होतील 30,000 रुपये आणि 9 ते 10 लाख जे आहेत याच्यातील 1 लाखांवरती त्यांना 15% कर द्यावा लागेल, जे होईल 15,000 रुपये. म्हणजेच काय, जर का वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर त्यांना 60,000 रुपयाचा इन्कम टॅक्स द्यावा लागू शकतो. आता परत एकदा सांगतो, जर का एखाद्याचं वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यांना कोणत्याही पद्धतीचा टॅक्स जो आहे, इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाहीये. आता येतो इतर मुद्द्यांकडे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आरोग्यासंदर्भातला. आता सरकारने बजेट संदर्भातली माहिती देताना हे सांगितलंय, की आजवर म्हणजे 2014 पासून त्यांनी 157 मेडिकल कॉलेजेसची स्थापना केलेली आहे. 2047 पर्यंत ॲनिमिया जो आहे तो आपल्या देशातून हद्दपार केला जाईल असं त्यांचं टार्गेट आहे. 157 नर्सिंग कॉलेजेस जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये स्थापन होणार आहेत आणि मेडिकल क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक वाढवण्यावरती भर दिला जाणार आहे. आता बघा, आरोग्य हा जो मुद्दा आहे कोरोना काळापासून आपल्या इथं सातत्याने चर्चेत राहिलेला आहे आणि या आरोग्य क्षेत्रामधली होणारी सरकारतर्फे होणारी जी गुंतवणूक आहे ही फारच कमी आहे एकूण लोकसंख्येचं प्रमाण बघता, असं सुद्धा म्हणलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच याच्यामध्ये सरकारने मेडिकल कॉलेजेस म्हणा किंवा नर्सिंग कॉलेज जे आहे या संदर्भातला मुद्दा जो आहे तो प्रकर्षाने मांडलेला दिसतोय आणि या क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक वाढवण्याला सुद्धा चालना देणार असल्याचं म्हणलेलं दिसतंय. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वस्त काय झालं आणि महाग काय झालं. स्वस्त काय काय झालेलं, ज्या मध्यमवर्गीयांना किंवा सामान्य नागरिकांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या, मोबाईल घ्या, एलईडी टीव्ही घ्या, इलेक्ट्रिक वाहनं घ्या, कॅमेरा लेन्स, सायकल, बॅटरीवरील आयात शुल्क, कपडे, हिऱ्यांचे दागिने, हे सर्व काही स्वस्त झालेले आहे. आता सामान्यांना हिऱ्याचे दागिने लागत नाहीत तरी सुद्धा हिऱ्याचे दागिने जे आहेत ते स्वस्त झालेले आहेत. महाग काय काय झालेले आहे, तर सोने आणि प्लॅटिनमचे दागिने, चांदीची भांडी, चांदीचे दागिने, इलेक्ट्रिक चिमणी, सिगारेट यांसारख्या वस्तू ज्या आहेत त्या महाग झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. आता सरकार बघा, एका बाजूने जर का वस्तू स्वस्त करत असेल तर दुसऱ्या बाजूने जे काही या ठिकाणी सरकारला थोडंफार नुकसान होते किंवा जास्त जरी नुकसान असेल ते नुकसान कसं भरून काढायचं याचाच सरकार विचार करणार. जर का सरकार सवलतच देत गेलं आणि जर का उत्पन्नाचे मार्ग त्यांनी नाही शोधले तर अल्टिमेटली पायाभूत सुविधांवरती गुंतवणूक करण्यासाठी किंवा आरोग्य, शिक्षण याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारकडे फारच कमी निधी शिल्लक राहील. म्हणून जर का एका बाजूने जर का सरकार हात ढिला सोडत असेल तर एका बाजूने त्यांना हात आखडता घ्यावा लागतो, ज्यामुळं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा. 44,60,00,000 नागरिकांना सरकारतर्फे जीवन विमा मिळणार आहे. 11,70,00,000 कुटुंबियांसाठी शौचालय जे आहे ते उभारले जाणार आहेत आणि जो फार महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. आता हा मुद्दा आरोग्याशी सुद्धा निगडीत आहे आणि याच्यातून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर का म्हणलं, एकतर रोजगार उपलब्ध सुद्धा होणार आहे आणि एक डिमांड सुद्धा क्रिएट होऊ शकते. रेल्वेसाठी जर का बघायला गेलं तर 2,40,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि नवीन जर का प्रोजेक्ट्स असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा 70,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 50 नवीन एअरपोर्ट सरकारद्वारे येणाऱ्या काळामध्ये बांधले जाणार आहेत आणि पंतप्रधान आवास योजना जो निधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा 66% वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता बघा, मी मागे पण एका एपिसोडमध्ये सांगितलं होतं, जर का बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यामधली जर का गुंतवणूक वाढतीये तर अल्टिमेटली एकूणच जे इकॉनॉमिक सायकल आहे ते सुद्धा या ठिकाणी सुरू झालेलं दिसतंय. म्हणजे सरकारने जर का म्हटलं की या ठिकाणी आम्ही गुंतवणूक करणार आहोत, असं जर का म्हटलं, एखादा एरिया आहे त्या ठिकाणी आम्ही सपोज MIDC आणणार आहे असं सरकारने सांगितलं, तर काय होणार आहे, नंतर तिथे प्लॉटिंग होईल, त्याच्यानंतर तिथं डंपर येतील, यासोबतच त्या ठिकाणी कसं होईल, वेगवेगळे वडापाव येतील, छोट्या टपऱ्या येतील. मग त्यांना जर का उत्पन्नाचं साधन उपलब्ध झाले त्या ठिकाणी मजूर जे असतील त्यांना, तर ते काय करतील, बँकेमध्ये अकाउंट काढतील, त्यांचे खर्च सुद्धा वाढतील आणि अशा पद्धतीने हे इकॉनॉमिक सायकल जे आहे ते चालत असतं. म्हणून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कृषी संदर्भातला. आता इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आपण बघितलं की कृषी क्षेत्राने आपल्या इथली अन्न सुरक्षा योजना जी आहे त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीचं जे काही तिथे पुरवठा होणं अपेक्षित होतं ते कमी नाही पडू दिलेलं. आता कृषीमध्ये स्टार्टअपसाठी सरकारतर्फे प्रोत्साहन दिलं जाणार आहे, शेतकऱ्यांना डिजिटल ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि डिजिटल विकासावरती भर दिला जाणार आहे. मिलेटसाठी देश ग्लोबल हब आता जवळपास बनलेला आहे असंच गृहीत धरलं जाते आणि या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये सरकारतर्फे अजून वेगवेगळ्या योजना येऊ शकतात. ज्वारी, बाजरी या संदर्भात भारताने पुढाकार घेतलेला दिसतोय आणि इथे चांगला फायदा होऊ शकतो. या
सोबतच जे कोणी फिशरमन्स आहेत, जे कोणी अ, मत्स्य उद्योगात गुंतलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्योग क्षेत्राशी संबंधित. स्टार्टअपमधून रोजगार नवीन निर्मिती व्हावी म्हणून सरकारकडून लक्ष दिलं जाणार आहे. 47 लाख युवकांना 3 वर्षांपर्यंत भत्ता दिला जाणार आहे. मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 9,000 कोटी रुपयांची क्रेडिट गॅरंटी दिली गेलेली आहे आणि नवीन 30 सेंटर ओपन केले जाणार आहेत, की ज्या ठिकाणी जागतिक स्तरावरती नोकरी मिळवण्यासाठी जे जे काही स्किल्स लागतात ते अपग्रेड करण्यासाठी तरुणांना संधी मिळेल, तरुणांना वाव मिळेल. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येते मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेससाठी क्रेडिट गॅरंटी हे फार महत्त्वाचं आहे बघा. कारण की लॉकडाऊनमधून अजून सर्वच्या सर्व सावरलेले नाहीयेत आणि म्हणून यांना क्रेडिट गॅरंटी मिळणं हे फार महत्त्वाचं होतं, जेणेकरून ते त्यांचे एक्सपान्शन प्लॅन जे आहेत ते एक्झिक्यूट करू शकतील आणि जर का हे एक्सपान्शन करताय तर त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊ शकते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे शिक्षणाशी संबंधित. डिजिटल लायब्ररी सरकार आता उभारणार आहे. यासोबतच शिक्षक प्रशिक्षणामध्ये सुधारणा केली जाणार आहे. आदिवासी बांधवांसाठी विशेष शाळा उघडल्या जाणार आहेत आणि एकलव्य निवासी शाळा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सरकारकडून उभारल्या जाणार आहेत, जे फार महत्त्वाचं आहे. पण या ठिकाणी अजून थोडंसं काहीतरी होणं अपेक्षित होतं. जरा भरीव काहीतरी येणं अपेक्षित होतं. आकडा थोडासा अजून मोठ्या प्रमाणात वाढणं अपेक्षित होतं. भारतामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण म्हणतो आणि स्किल इंडिया म्हणा किंवा स्टार्टअप इंडिया जे आहे या निमित्ताने हे अजून जर का ग्रासरूट लेवलपर्यंत म्हणजे शाळेपर्यंत जर का आलं असतं, तिथे जर का मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असता, जर का सर्वच्या सर्व शाळा ज्या आहेत त्या जर का डिजिटल करण्याकडे भर दिला असता, तर इथे अजून थोडं चांगलं झालं असतं. देशाचं भविष्य या ठिकाणी आहे, देशाचं भविष्य याच्यावरती अवलंबून आहे. ते एक या ठिकाणी थोडंसं मिसिंग वाटतंय. टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा 5G साठी ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी देशात इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये 100 लॅब्स उभारल्या जाणार आहेत. आपल्या देशाचा एकूण आकार बघता, एकूण लोकसंख्या बघता, एकूण मोबाईल वापरणाऱ्यांचं प्रमाण बघता, एकूण स्मार्टफोन वापरणाऱ्यांचं प्रमाण बघता आणि त्यातल्या त्यात ॲक्टिव्हली इंटरनेट वापरणाऱ्यांचं प्रमाण बघता, तसं बघायला गेलं ह्या 100 लॅब्स फारच कमी आहे, पण सुरू करतायत हेही काही वाईट नाहीये. ई कोर्ट्स जे आहेत ते सुद्धा आता आपल्या इथं सुरू होणार आहेत. नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी जी आहे ती सरकारकडून आणली जाणार आहे आणि 30 स्किल इंडिया सेंटर जे आहेत ते उभारले जाणार आहेत. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट तो म्हणजे सप्तर्षीचा. सरकारचं आता धोरण आहे सर्वसमावेशक विकासाचं, शेवटच्या घटकापर्यंत विकास घेऊन जाण्याचं, पायाभूत सुविधांचा विकास करण्याचं, क्षमतांमध्ये वाढ करण्याचं, ग्रीन ग्रोथ, युवा शक्ती आणि आर्थिक क्षेत्र या सगळ्यांवरती लक्ष देण्याचं. जर का या सर्व गोष्टींवरती लक्ष दिलं तर नक्कीच काल जसं म्हटलं की जो आपल्या इथं ग्रोथ रेट जो आहे तो शाश्वत कसा होईल, तो शाश्वत कसा राहील याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि तेच या बजेटमधून सध्या तरी दिसतंय. आता बघूयात येणाऱ्या काळामध्ये या बोललेल्या गोष्टी किती एक्झिक्यूट होतात ते. होप तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल. जर का माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडूचे आम्हा सर्वांची व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.